सर्वप्रथम स्तोत्राचं आळीपाळीने वाचन होईल. स्तोत्र 91 पान क्रमांक 725 याचं आपण आळीपाळीने वाचन करणार आहोत. स्तोत्र 91. सर्व समर्थाच्या पंखाखाली आश्रय. जो परात्पराच्या गुप्तस्थळी वसतो तो सर्व सामर्थ्याच्या सावलीत राहील. कारण तो पारध्याच्या पाशापासून घातक मरीपासून तुझा बचाव करील. तो तुझ्यावर पाखर घालील, त्याच्या पंखाखाली तुला आश्रय मिळेल. त्याचे सत्य तुला ढाल व कवच आहे. रात्रीच्या समयचे भय, दिवसा सुटणारा बाण, काळोखात फिरणारी मरी, भर दुपारी नाश करणारी पटकी यांची तुला भीती वाटणार नाही. तुझ्या बाजूस सहस्त्रवधी पडले, तुझ्या उजव्या हातास लक्षवधी पडले, तरी ती तुला भिडणार नाही. मात्र तुझ्या डोळ्यांना ती दिसेल आणि दुर्जनांना प्राप्त होणारे प्रतिफळ तुझ्या दृष्टीस पडेल. कारण परमेश्वर माझा आश्रय आहे असे म्हणून तू परात्पराला निवासस्थान केले आहे. म्हणून कोणते अरिष्ट तुझ्यावर येणार नाही, कोणताही व्याधी तुझ्या तंबूजवळ येणार नाही. कारण तुझ्या सर्व मार्गात तुझे रक्षण करण्याची तुझ्याविषयी तो आपल्या दिव्यदूतांना आज्ञा देईल. तुझ्या पायांना धोंड्याची ठेच लागू नये म्हणून ते तुला आपल्या हातावर झेलून धरतील. तू सिंह व नाग यांच्यावर पाय देऊन चालशील, तरुण सिंह व अजगर यांना तुडवीत चालशील. माझ्यावर त्याचे प्रेम आहे म्हणून मी तुला मुक्त करेन. त्याला माझ्या नावाची जाणीव आहे म्हणून मी त्याला उच्चस्थळी सुरक्षित ठेवीन. तो माझा धावा करील तेव्हा मी त्याला उत्तर देईल. संकट समय मी त्याच्याजवळ राहीन. मी त्याला मुक्त करील, मी त्याला गौरव देईल. त्याला दीर्घायुष्य देऊन तृप्त करेन. त्याला मी सिद्ध केलेल्या तारणाचा अनुभव घडवीन. परमेश्वर आशीर्वादित करो. त्याच्या नामाला मान, महिमा आणि गौरव आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन. जुन्या करारातून निर्गमाचा ग्रंथ याचा 14वा अध्याय आणि पहिली 4 वचनं, पान क्रमांक 83. निर्गम 14, 1-4. जुन्या करारातून निर्गम 14, 1-4 ही वचने आपण ऐकूया. तांबडा समुद्र ओलांडणे. परमेश्वराने मोशेला म्हटले, इस्रायल लोकांना असे सांग की तुम्ही मागे फिरून मिग्दोल आणि समुद्र यांच्यामध्ये असलेल्या पिहही रोथापुढे बाल सफोनासमोर तळ द्यावा. त्याचसमोर समुद्राजवळ आपले डेरे उभारावे. मग फारो इस्रायल लोकांसंबंधाने म्हणेल की ते देशात गोंधळलेले आहेत, त्यांचा रानात कोंडमारा झाला आहे. मी फारोचे मन कठीण करीन आणि तो त्यांचा पाठलाग करील. ह्या प्रकारे फारो व त्याची सर्व सेना यांच्यावर मी गौरवशाली होईन आणि मी परमेश्वर आहे हे मिस्र लोक ओळखतील. मग त्याप्रमाणे त्यांनी केले. आमेन. पत्राचे यावेळेस वाचन होईल. रोमकरास पत्र याचा 4था अध्याय आणि शेवटचं वचन आणि 5वा अध्यायाची पहिली 5 वचनं. रोम 4:25 ते 5:5, पान क्रमांक 211. तो प्रभू येशू तुमच्या आमच्या अपराधामुळे मरण्यास धरून देण्यात आला व आपण नीतिमान ठरावे म्हणून तो उठावला गेला. रोमकरास पत्र 5:5वा अध्याय आणि 5वं वचन 1 ते 5. ओके. यास्तव आपण विश्वासाने नीतिमान ठरलेले आहोत म्हणून आपल्याला आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे देवाबरोबर शांती आहे. आपण ज्या कृपेमध्ये आहात तिच्यात आपला प्रवेशही त्याच्याद्वारे विश्वासाने झाला आहे आणि आपण देवाच्या गौरवाच्या आशेने अभिमान बाळगतो. इतकेच नाही तर संकटाचाही अभिमान बाळगतो. कारण आपल्याला ठाऊक आहे की संकटाने धीराने शील व शीलाने आशा निर्माण होते आणि आशा लाजवत नाही. कारण आपल्याला दिलेल्या पवित्र आत्म्याच्या द्वारे आपल्या अंतःकरणात देवाच्या प्रीतीचा वर्षाव झाला आहे. आमेन. शुभवर्तमानाच्या पाठासाठी उभे राहूयात. आजच्यासाठी नेमलेलं शुभवर्तमान मार्क लिखित शुभवर्तमान याचा 15वा अध्याय आणि 33व्या वचनापासून शुभवर्तमानास आरंभ होतो. हे
येशू कृपा तू दे सुवार्ता ऐकाया विचारे शब्दे कर्मेहि ती सदा पाळाया. 6व्या तासापासून 9व्या तासापर्यंत देशभर अंधार पडला. 9व्या तासाला येशू मोठ्याने आरोळी मारून बोलला, एलोई एलोई लमा सबक्तिनी, म्हणजे माझ्या देवा तू माझा त्याग का केला. तेव्हा जवळ उभे राहणाऱ्यांपैकी कित्येक जणे ऐकून म्हणू लागले, पहा तो एलियाला हाक मारतो आहे. आणि कोणी एकाने धावत जाऊन स्पंज आमने भरला आणि बोरूच्या टोकावर ठेवून त्याला चोखावयास दिला आणि म्हटले, असू द्या, एलिया याला खाली उतरावयास येतो की काय हे पाहू. मग येशूने मोठ्याने आरोळी मारून प्राण सोडला. तेव्हा पवित्र स्थानातील पडदा वरपासून खालपर्यंत फाटून दुभांगला. मग त्याने अशा प्रकारे प्राण सोडला हे त्याच्यासमोर जवळच उभे राहिलेल्या शताधिपतीने पाहून म्हटले, खरोखर हा माणूस देवाचा पुत्र होता. हे ख्रिस्ताचं शुभवर्तमान आहे. देवाला स्तुती असो. सर्वांना ख्रिस्तात सलाम. पण सर्व आज आनंदी आहो का? आनंदाचं कारण काय आहे? आनंदी तर सर्वजण असतात आणि हे वाक्य आपण बहुधा ऐकलं असेल लोकांकडून की आपण आनंदी आहोत का? आपण सर्वजण हात उंच करतो, आपण आनंदी आहोत. आनंदी आहोत त्याचं कारण काय आहे? बाळासाहेब म्हणतात काल इंडिया वर्ल्ड कप जिंकले त्यामुळे. आमेन. आपलं कारण असं असलं पाहिजे, प्रभू मध्ये सर्वदा आनंद करा. हे कोणी म्हटले बरं? संत पौलाने फिलिपाईकरा स्तोत्र जेव्हा लिहिलं, जेव्हा तुरुंगात बसून एक आनंदी पुस्तक आपल्या सर्वांसाठी लिहित होता, तेव्हा तो म्हटला की प्रभू मध्ये सर्वदा आनंद करा. पण त्याचं जर आपण कॉन्टेक्स्ट बघायला गेला तर काही वचन आधी फिलिपाई 3:20 मध्ये तो काय लिहितो हे आपण पाहूया. तिथे तो लिहितो आपलं नागरिकत्व तर स्वर्गीय आहे. पूर्ण कॉन्टेक्स्ट बदलतो त्या वचनाचा. आपलं नागरिकत्व तर स्वर्गीय आहे म्हणून प्रभू मध्ये सर्वदा आनंद करा. जगात राहण्यासाठी आपण आनंद मानत नाही, तर आपलं नागरिकत्व स्वर्गीय आहे. इथे आपल्याला छळ अवहेलना सगळं सोसायचं आहेच, परंतु त्यामध्ये सुद्धा आम्ही आनंदच केला पाहिजे, कारण आपलं नागरिकत्व तर स्वर्गीय आहे. प्रियांनो, आपल्या रोजच्या जीवनामध्ये आपल्याला किती तास असतात जगण्यासाठी? दिवसातनं 24 तास असतात. त्या 24 तासातनं सर्वांना, श्रीमंत असो गरीब असो कुठल्याही देशाचा असो, सर्वांना 24 तास मिळतात. त्या 24 तासातनं 8 तास आपण विश्रांतीसाठी किंवा निद्रेसाठी घालवतो, उरतात 16 तास. त्या 16 तासामधनं 8 तास जे आहेत ते आपण आपल्या व्यवसायासाठी, अभ्यासासाठी, कामासाठी हे घालवतो. उरतात आपल्याकडे 8 तास. त्या 8 तासात आपण काय करतो? त्या 8 तासात आपण किती शास्त्र वाचतो? त्या 8 तासात आपण किती प्रार्थना करतो? त्या 8 तासात आपण परमेश्वराच्या जवळ जाण्यासाठी किती झटतो? मुद्दा असा आहे की आपण जगात जगत असताना आपण जगात जगून परमेश्वरासाठी थोडा वेळ काढतोय का परमेश्वरासाठी जगून जगात आपली उदरनिर्वाह आपल्याला ठेवण्यासाठी आपण जगत आहोत? हा प्रश्न आहे. आपली प्रायोरिटी काय आहे? आपलं प्राधान्य काय आहे? आणि जर हे प्राधान्य आपलं सेट असलं ना, जर आपलं प्राधान्य
आपण धरून पुढे चालत असलो तर आपल्याला चिंता करण्याची कुठलीच गरज भासत नाही. का? कारण की आपलं लक्ष सर्व वरच्या गोष्टींकडे लागलेलं असतं. आपण आज ज्या विषयावर मनन करणार आहोत तो आहे, तुम्ही विशेष ते काय करता. तुम्ही विशेष ते काय करता. आपण कोण आहोत? आपण स्वतःला जेव्हा आपल्याला विचारतो तुम्ही कोण आहात, आपण स्वतःला काय म्हणतो? ख्रिस्ती. आपण स्वतःला ख्रिस्ती जेव्हा म्हणतो, या ख्रिस्ती हा शब्द सर्वात आधी लागला कुठे होता? जेव्हा लोकांना ख्रिस्ती म्हणण्यात आलं, सर्वात पहिली घटना शास्त्रात कुठे नमूद आहे? तिथे काय झालेलं बरं? शिष्य जेव्हा माडीवरच्या खोलीत बसले होते तेव्हा त्यांच्यावर प्रार्थनेत ते होते आणि त्यांच्यावर अग्नीच्या जीवा आल्या, पवित्र आत्म्याचा वर्षाव त्यांच्यावर झाला आणि ते लोकांमध्ये जाऊन सर्वांना येशू विषयीची साक्ष देऊ लागले. त्यांच्या भाषेत ते बोलू लागले. अन्य भाषा ज्याला आपल्या शास्त्रात नमूद केलेलं आहे, सर्वांना त्यांच्या भाषेत ऐकू यायला लागलं होतं आणि येशू विषयीची सुवार्ता ते सर्वांना सांगत होते. तेव्हा लोकांनी म्हटलं की हे तर ख्रिस्ती आहेत. आज आत्मपरीक्षणाचा प्रश्न आहे, आपल्याला ख्रिस्ती, आपण यांचेच वंशज आहोत, आत्मिक वंशज ज्याला आपण म्हणू, या शिष्यांचे आपण आहोत आणि आपण स्वतःला ख्रिस्ती म्हणवतो, तर त्या म्हणवण्याच्या पातळीचे आपण आहोत का? आपण आपल्या आचरणातून, आपल्या विचारातून, आपल्या उच्चारातून आपण ख्रिस्तीपणा गाजवतो का? आपण विशेष ते काय करतो? आपण पवित्र केले गेलेले लोक आहोत. पवित्र म्हणजे वेगळे केले गेलेले. आपण वेगळे केले गेलेले आहोत का जगात ते उरलेले 8 तास जसे ते वापरतात तसेच आपण वापरतो? ते जसे सोशल मीडियाचा वापर करतात तसाच आपण करतो? ते जसे अडीअडचणीत फसल्यानंतर चिंताक्रांत होतात, शिव्याशाप करतात तसेच आपण करतो? जर तसंच आपण करत असू तर आपण विशेष ते काय करतो? जर आपण चिंताक्रांत होतो तर याचा अर्थ आपला विश्वास आपल्या जिवंत परमेश्वरावर नाहीये, त्याचे मार्ग आपल्याला ठाऊक नाहीये. तर सर्वप्रथम त्याचे मार्ग जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करूया. प्रयत्न करतो का? शास्त्र वाचतो का? शास्त्र वाचन फक्त गरजेचं नाहीये प्रियांनो. शास्त्र वाचन तर सगळेच येऊन सांगतात शास्त्र वाचन करा, शास्त्र वाचन करा. पण त्या शास्त्र वाचनानंतर त्या वचनांवर आपण मनन करतो का? मनन करणं खूप गरजेचं आहे प्रियांनो. मनन म्हणजे काय? जुन्या करारात लिहिलेलं मनन केलं पाहिजे. मनन केलं म्हणजे आपण उठता बसता निसता जगात वावरत असताना ते वचन मला लागू कसं पडतं याचा विचार करणं, ह्याला मनन करणं असं म्हणतात. असं मनन आपण करतो का? आपल्या जीवनात आपण जगत असताना अनेक कठीण बेस प्रसंग आपल्याला त्यांना सामोरं जावं लागतं. थोडक्यात सांगितलं गेलं तर आपण एक कष्टमय जीवन जगत असतो. या कष्टाची कधी कधी आपल्याला विचार पडतो की आपण जर विश्वासणारे लोक आहोत, आपण ख्रिस्ताच्या मार्गात चालत आहोत आणि परमेश्वराने जर आपल्याला आनंदाचं एक प्रॉमिस केलेलं आहे, जर वचन दिलेलं आहे, तर मग ते आपल्या आयुष्यात का नाही? या कष्टाचा उगम कुठून झाला? प्रश्न पडतो का नाही? या कष्टाचा उगम जर शोधायचा असेल तर उत्पत्ती याचा 3रा अध्याय आणि 17व्या वचनाकडे आपल्याला जावं लागेल. उत्पत्ती 3:17. आदामास तो म्हणाला, आदाम आणि हवाचे जी घटना आहे ती इथे नमूद आहे. आदामास तो म्हणाला, तू आपल्या स्त्रीचे ऐकले आणि ज्या झाडाचे फळ खाऊ नको म्हणून मी तुला आज्ञा केली होती त्याचे फळ तू खाल्ले, म्हणून तुझ्यामुळे भूमीला शाप आला आहे. तू आयुष्यभर कष्ट करून तिचा उपज खाशील, ती तुला काटे व उसळे देईल आणि तू शेतातले पीक खाशील. कष्ट करून खाशील असं मराठीत लिहिलेलं आहे, परंतु जर इंग्लिशचं आपलं भाषांतर आपण वाचलं तर त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे की यू शॅल ईट इन सॉरो. सॉरो हा शब्दाचा वापर केला गेलेला आहे, म्हणजे तुमचं जीवन हे कष्टमयच असणार आहे. हा उगम आपल्याला दिसून येतो आणि ह्याच आपल्याला आपल्या आयुष्यात एक चित्र दिसून येतं की आपल्या आयुष्यात विविध प्रकारचे संकट आपल्याला दिसून येतात. कोणाच्या आयुष्यात प्रोलॉन्ग सिकनेस किंवा आरोग्य हा क्लेश असेल. आरोग्याची प्रार्थना आपण दरवेळेस करतो. आपण सगळ्यांच्या जीवनात आपण अशी एक व्यक्ती आपल्या परिवारात बघितली असेल जिला आरोग्य प्रदान झालं पाहिजे, जी आरोग्याच्या दृष्टिकोनातून अजून कमकुवत आहे. आर्थिक ओढाताण काही लोकांना असते,
कोणाला बिझनेस उघडायचा आहे, पर्सनल गरज कोणाला आहे, आणि आर्थिक ओढाताणमुळे त्यांना त्यांचा जे इच्छा आणि आकांक्षा आहेत त्या परस्यू नाही करता येत, त्यांना ते पुरवठा नाही करता येत त्याची. कौटुंबिक अडीअडचणी असतात, कोणाचं कोणाशी पडत नाही, वैवाहिक अडीअडचणी असतात, नवरा आणि बायकोमध्ये तंटा वादविवाद असा असतो. कधी कधी आपले जवळचे, आपले आप्तेष्ट आपल्याला अकाळीत सोडून जातात. या सर्व प्रकारचे संकट आपण फेस करत असताना आपल्या मनात विचार येतो की प्रभू, या माझ्याबद्दल असं का होतंय? मी तुझ्या विश्वासात चालणारी अशी व्यक्ती आहे, मी तुझं सर्व वचन पाळते, तुझ्या सर्व आज्ञा मी कटाक्षाने पाळते, तुझ्यावर प्रीती करणारी अशी मी व्यक्ती आहे, पण माझ्या आयुष्यात का? आपण आपल्या खोलीत जाऊन एकदा जेव्हा आपण असतो तेव्हा आपण गुडघ्यावर येऊन प्रार्थना करून अश्रू ढाळतो, रडतो. परमेश्वर, माझ्या आयुष्यात कार्य का नाही घडत आहे? मला या पेच प्रसंगातून का जावं लागतंय? तू माझ्याकडून तुझी नजर फेरून का घेतलेली आहे? माझ्याकडे तुझं लक्ष नाही का? एक गूढ किंवा एक गुपित तुम्हाला सांगायचं ते असं आहे की कधी कधी हे कष्ट, हे दुःख परमेश्वर स्वतःच आपल्या आयुष्यात घालतो. रोमकरास पत्र याचा 5वा अध्याय रोमकरास पत्राचा 5वा अध्याय आणि 2रं वचन. आपण ज्या कृपेमध्ये आहोत त्यात आपला प्रवेशही त्याच्याद्वारे विश्वासाने झाला आहे आणि आपण देवाच्या गौरवाच्या आशेचा अभिमान बाळगतो. इतकेच नाही तर संकटांचाही अभिमान बाळगतो. या वचनावर थोडस आपण मनन करूया. संकटांचाही अभिमान बाळगतो. संत पौलाने रोमकरास लोकांसाठी लिहिलेले वचन आहे. कुठल्याही धर्माकडे जर आपण अवलोकन केलं, कुठल्याही धर्माची पुस्तकं जर आपण वाचली, तर संकटांचा अभिमान बाळगणे हे वाक्य, हे शब्द संकटांसाठी कोणी वापरलेले नाही. आपला एकमेव असं जिवंत धर्म आहे, जिवंत देवाला आपण त्याचे अनुयायी आहोत. म्हणून देवाचा सेवक संत पौल आपल्याला सांगतो की संकटांचा अभिमान बाळगा. तर का बाळगा? त्याचा पुढे तो लिहितो, कारण त्याला ठाऊक आहे की संकटाने धीर, धीराने शील आणि शीलाने आशा निर्माण होते आणि आशा लाजवीत नाही. आशा लाजवीत नाही. संकट आपल्या आयुष्यात यासाठी येतात कारण त्याच्याद्वारे आशा उत्पन्न व्हावी आणि ही आशा सर्वांसाठी उपलब्ध असावी. जसं उदाहरण आपण मोशेच्या एका उदाहरणाद्वारे घेऊया. जेव्हा निर्गमनाचा ग्रंथ आपण वाचतो तेव्हा असं आपल्याला दिसून येतं की परमेश्वराने मोशेला जेव्हा पाचारण केलं. आता मोशेचं आपण थोडक्यात आयुष्य बघितलं गेलं तर मोशे जगला किती वर्ष? 120 वर्ष. मोशे 120 वर्ष जगला, परंतु त्याच्या आयुष्याला आपल्याला 3 भागामध्ये विभागणी त्याची करता येते. पहिले 40 वर्ष तो फारो राजाच्या कारकिर्दीत तिथे त्याच्या महलात राहत होता आणि संपूर्ण शान शौकीन, अक्षरशः धष्टपुष्ट असा मनुष्य जो विद्वान होता आणि ज्याला सर्व ज्ञान होते आणि लोकांवर हुकूमत चालवणारा असं एक व्यक्तिमत्व मोशे आपल्याला दिसून येतो. परंतु त्याला माहित होतं की आपले जे रूट्स आहे ते इब्री आहे. आपण आहोत तर इब्री, म्हणून एका इब्री व्यक्तीला वाचवल्या जाताना त्याने त्याच्याकडनं एक मारहाण होते आणि खून घडतो आणि त्याच्यापासून पळ काढून तो वाळवंटात जातो आणि तिथे त्याचे पुढचे 40 वर्ष आपल्याला दिसून येतात. पुढचे 40 वर्ष त्याने आपल्या सासऱ्याच्या खालोखाल घालवली आणि त्यांनी तो त्यांचा मेंढपाळ झाला आणि ते त्याच्यासाठी एक हम्बलिंग एक्सपिरियन्स होता. तो त्याच्यासाठी एक लीन आणि नम्र करणारा एक एक्सपिरियन्स होता आणि त्याच्यामुळे आपल्याला दिसून येतं की इतका नम्र आणि लीन त्याला करण्यात आलं की जेव्हा परमेश्वराने त्याला पाचारण केलं, जेव्हा परमेश्वराने जळत्या झुडपातनं त्याला दर्शन दिलं आणि जेव्हा त्याला म्हटलं की तू इस्रायल लोकांचा विधाता होणार आहेस, इस्रायल लोकांना तुझ्याद्वारे मी बाहेर काढणार आहे, तेव्हा तो काय म्हणतो प्रियांनो की माझे मुख जड झाले आहे, हे कार्य तू दुसऱ्या कोणाला दे कारण की माझ्याकडनं हे होणं शक्य नाही. इतका त्याला लीन आणि नम्र करण्यात आलेलं. त्याचा उद्देश असा होता की परमेश्वराला त्याच्याकडनं कार्य करून घ्यायचं होतं.
त्यासाठी परमेश्वर म्हटलं की माझे गोष्टी हे माझ्या वेणी झाले पाहिजे आणि ते तू तुझ्या वेणी करणार नाही. तू जे मिसर देशात होता आणि तेव्हा जे तू विचार केला की माझ्या पद्धतीने शक्ती आणि सामर्थ्य वापरून मी त्यांना बाहेर काढेल, तो माझा मार्ग नव्हे. माझ्या गोष्टी मी माझ्याच मार्गाने करणार. आपला अगम्य परमेश्वर आहे. आणि मोशेला जेव्हा त्यांनी पाचारण केला तेव्हा मोशे म्हटला की माझ्याकडनं शक्य नाही. मोशे त्याला इतकं मोशे म्हटला की माझ्या सोडून तू दुसऱ्याला कोणाला पाठव. तो म्हणला माझं मुख जड आहे. परमेश्वर म्हटलं तू अहरोनाला घेऊन जा, पण हे काम मी तुझ्याकडनंच करून घेणार. आणि पुढे आपल्याला माहिती मोशे पुढे असं वचन सांगतं की परमेश्वर त्या ठिकाणी म्हणतो की मी फारोचं मन कठीण करेन. विचार करण्याची गोष्ट आहे प्रियांनो की एक कामगिरी करण्यासाठी मोशेला संदेश त्याला परमेश्वर पाठवत आहे आणि त्याला तिथेच सांगतोय की हे काम करण्यासाठी मी अजून कठीण करणार आहे. मोशेच्या मनात आपण जातो तर मोशे म्हणत असेल की किती विचित्र ही गोष्ट आहे की मला एक काम करण्यासाठी परमेश्वर पाठवत आहे आणि ते काम तोच म्हणतोय की मी तुझ्यासाठी कठीण करणार आहे. त्याचा अर्थ काय आहे ते मोशेला मला वाटतं कदाचित इस्रायल लोकांना बाहेर काढूपर्यंत कळलं नसेल. त्याचं कारण असं झालं की त्याद्वारे जे संकट निर्माण झालं, मोशे एकदाच फारोकडे गेला आणि त्यांनी इस्रायल लोकांची सुटका मागितली आणि ती सुटका झाली असं नाहीये. तर अनेकदा मोशे जाऊन फारोला म्हणत होता की माझ्या इस्रायल लोकांना तू सोड, आणि अनेकदा फारो त्याला नकार देत होता आणि दरवेळेस एक नवीन पिढा त्यांना अनुभवायला मिळत होती. याद्वारे झालं काय, हे संकट अनेकदा जे मोशेच्या आयुष्यात येत होतं त्याच्याद्वारे त्याला धीर उत्पन्न झाला. आपल्या मूळ वचनाकडे आपण संकटाने धीर, धीराने शील आणि शिलाने आशा. त्यांना बाहेर काढताना तांबडा समुद्र दुभांगला, त्याच्या पुढे मोठा संकट होता कारण की मागे लोक कुरकुर करू लागलेले की आम्ही मिसर देशातच मरण पावलं सुद्धा बरे झाले असते. तो संकट समोर आला तेव्हा त्यांनी परमेश्वराकडे प्रार्थना केली आणि काठी उगारली तेव्हा समुद्र दुभांगला गेला. त्याच्याद्वारे धीर उत्पन्न झाला. धीराने शील. आज आपण जेव्हा मोशेला पाहतो तेव्हा आपण काय विचार करतो की हा इस्रायलांचा दाता आहे आणि चमत्कारिक असं तावडा समुद्र दुभांगणारा असा हा संदेश होता. आणि त्याच्याने आशा निर्माण झाली. ती आशा अशी होती की इस्रायल लोकांचं सोडवणूक, इस्रायल लोकांना बाहेर काढणं हे मोशे संदेशाकडनं करून आलं. तसंच येशूचं उदाहरण आपण पाहूया. प्रेषितांची कृत्याचा 2रा अध्याय आणि 23वे वचन. त्याच्यात लिहिलेला आहे, तो देवाच्या ठाम संकल्पनानुसार व पूर्व ज्ञानानुसार तुमच्या स्वाधीन झाल्यावर तुम्ही त्याला धरून अधर्मांच्या हातांनी वधस्तंभावर खिळून मारले. परमेश्वराच्या संकल्पानुसार आणि पूर्व ज्ञानानुसार. ह्याचाच अर्थ काय की येशू ख्रिस्ताचे त्या वधस्तंभावर मरणे हा परमेश्वराचा संकल्प होता. हे परमेश्वराला घडून आणायचं होतं. हे संकट परमेश्वराने स्वतः आपल्या पुत्रावर टाकले. का? कारण ते संकट जेव्हा त्याच्यावर येईल तेव्हा धीर उत्पन्न होईल. धीर म्हणजे त्याचा संपूर्ण फक्त वधस्तंभावरील मरण नाही बरं का प्रियांनो, तर त्याचा संपूर्ण पृथ्वीवरील आयुष्य 33.5 वर्षाचं जे आयुष्य होतं तेच एक मोठा कित्ता आपल्यासाठी घडलेला आहे. आणि त्या आयुष्याला अनुसरून त्याच्या पावलांवर पाऊल टाकून आपण जेव्हा पुढे जातो तेव्हा आपण इतरांसाठी कित्ता असा घडतो. तर हा जो धीर आहे हा त्याच्या आयुष्याद्वारे उत्पन्न झाला. शील उत्पन्न झालं. शील म्हणजे काय? कॅरेक्टर. कॅरेक्टर असं उत्पन्न झालं की जगात आज कोणाला पण विचारा की येशू ख्रिस्त कोण, तर त्याला तारणारा असं म्हणतात. येशू ख्रिस्त हा तारणार आहे. या संकटामुळे आपल्याला दिसून येतं. आणि ते शीलमुळे आशा निर्माण होती. आशा अशी की सर्व जगाला स्वर्गाचं दालन खुलं झालेलं आहे. संकट जरी वैयक्तिक येतात ना प्रियांनो, कारण की संकट आपल्याला स्वतः झेलावे लागतात. आपण फक्त एकमेकांचे शोक करतात ते धन्य करून त्यांचं सांत्वन करण्यात येईल. आपण एकमेकांचे सांत्वन नक्की करू शकतो, परंतु स्वतःचा वधस्तंभ आपल्याला स्वतःच अनुसरायचा, स्वतःच उचलायचा असतो. संकट हे वैयक्तिक असतं. या वैयक्तिक संकटातून मात्र जी आशा निर्माण होती ती आशा सर्वांसाठी असते. हालेलुया. त्या आशेद्वारे आपण इतरांना त्यांच्या संकटातून वाचवत असतो. कळत न कळत परमेश्वर आपल्या आयुष्यातून हे कार्य घडवित असतो. जगात सर्वात वाईट गोष्ट कोणती झाली आहे प्रियांनो?
आतापर्यंतच्या जगात सर्वात वाईट गोष्ट कोणती झाली आहे? बरोबर आहे. काही लोक म्हणतील की जे जर्मनी मध्ये जे यहुदी लोकांना मारलं गेलं, अनेक यहुदी लोक हिटलरच्या हुकुमाखाली ज्यांना मारलं गेलं, कोटी लाखो लोक होते, ते कदाचित जगातली सर्वात वाईट गोष्ट असेल. अनेक लोक जे अपघातात अकाळी मरतात ती कदाचित सर्वात वाईट गोष्ट असेल. परंतु येशू ख्रिस्ताचं ते वधस्तंभावरील मरण ही सगळ्यात वाईट गोष्ट आपल्याला या जगामध्ये दिसून येते. का? कारण की एक निर्दोष निष्पाप मनुष्य तुमच्या आणि माझ्या पापांसाठी त्या वधस्तंभावर मारला गेला आणि त्याच्या रक्ताद्वारे आपल्याला तारण आहे. सर्वात चांगली गोष्ट कोणती हो जगातली? सर्वात चांगली गोष्ट सुद्धा तीच आहे की येशू ख्रिस्त त्या वधस्तंभावर मारला गेला आणि त्याच्याद्वारे आपल्याला तारण प्राप्ती आहे आणि आपल्याला स्वर्गाचा मार्ग खुला झाला आहे. या संकटांद्वारे येशू ख्रिस्त सर्वांसाठी आशादायी झालेला आहे. आपण निवडले गेलेले आहोत, आपण चोजन आहोत, तर आपण वेगळे ते काय करतो ह्याच्यावर आपल्याला विचार होता. तर सर्वांवर आपल्यावर संकट आणि अरिष्ट येतात. जेव्हा जगामध्ये आपण वावरत असतो, जग त्याला कसं फेस करतो? जेव्हा संकट येतात तेव्हा लोक चिंताक्रांत होतात. अनेकदा आपण पाहतो या चिंतेद्वारे लोक आत्महत्या देखील करतात, त्यांच्या जीवाला ते मुकतात. जेव्हा कोणाबद्दल वाईट होतं तेव्हा सूड भावना मनामध्ये येते. सूड भावना म्हणजे काय? सूड भावना म्हणजे दुसऱ्यांविषयी मी त्यांचा बदला घेणार, मी त्यांच्या विरोधात काम करणार. का? कारण की त्यांनी मला लॉस दिलेला आहे, त्यांच्यामुळे मला काहीतरी गमावं लागलं आहे. आपली भाषणं कशी असतात? आपण जेव्हा जगामध्ये वावरत असतो, जग जसं बोलतं, जग जसं शिव्याशाप देतं तसं आपण देतो का? आपल्या मनात अनेक वाईट कुविचार येतात, जगात ते देखील येतात, जसे आपल्याला येतो का? जग मोबाईलमध्ये जे वाईट गोष्टी वगैरे पाहतात तेच आपण पाहतो का? संकटांना सामोरं जाताना आपण चिंताक्रांत होतो. शास्त्र आपल्याला काय सांगतं? आपण एक ख्रिस्ती व्यक्ती म्हणून या गोष्टींना कसं सामोरं गेलं पाहिजे? तर टेन्शन बद्दल जर आपण म्हणतो, चिंतेबद्दल जर आपण म्हणतो, तर मत्तई वर्तमान 6:34 सांगते, ह्यास्तव उद्याची चिंता करू नका, कारण उद्याची चिंता उद्याला आणि ज्या दिवसाचे दुःख हे त्या दिवसाला पुरेल. आपण आजच परवाची चिंता करायला लागतो. याचा प्रॉब्लेम काय होतो की आपण चिंता जेव्हा करतो तेव्हा आपण परमेश्वरावरचा जो आपला विश्वास आहे तो आपण कुठेतरी गमावतो. आणि येशू ख्रिस्त जेव्हा लोकांमध्ये कार्य करत होता, जेव्हा तो चमत्कार करत होता, लोकांना त्यांनी आरोग्यदान प्रदान करत होता, तो सर्वप्रथम हेच विचारत होता की तुझा विश्वास आहे. जेव्हा तो रोमी सुभेदार आपल्या मुलाचं जीव वाचवण्यासाठी येशू ख्रिस्ताकडे येतो आणि म्हणतो की तू इथून शब्द मात्र बोल म्हणजे माझा मुलगा तिथे बरा होईल. येशू ख्रिस्त त्याला म्हणतो, जा, तुझ्या विश्वासाप्रमाणे तुला प्राप्त झाला आहे. याचा अर्थ काय आहे की आपला जितका विश्वास आहे तितकी आपल्याला प्राप्ती होणार आहे. तुमचा विश्वास किती आहे हे खूप मॅटर करतं. तुमचा विश्वास छोटा असेल तर तुम्हाला छोटा मिळणार आणि तुमचा विश्वास मोठा असेल तर तुम्हाला तितकंच प्राप्ती होणार आहे. आपण जुन्या करारातले नाही तर आपण नव्या करारातले ख्रिस्ती आहोत. याचा अर्थ काय? जुन्या करारातले जे लोक होते ते त्यांच्या विश्वासाद्वारे त्यांच्या शत्रूंवर मात मागत होते. उदाहरणार्थ मोशेचं आपण आताच उदाहरण पाहिलं. तांबडा समुद्र दुभागला, त्याच्यातून इस्रायल लोक पार गेले आणि पुन्हा जेव्हा त्यांनी काठी उघडली तेव्हा तांबडा समुद्र पुन्हा जागेवर आला आणि जे मिस्री सैन्य त्यांच्या मागे लागलेलं होते त्या समुद्रात बुडून गेलं, ते मरण पावले. शास्त्र आपल्याला सांगतं की त्यातला एकही जिवंत उरला नाही. दाविदाचं आपण जर उदाहरण पाहतो तर त्यांनी दरवेळेस त्याच्या स्तोत्राद्वारे त्याच्या शत्रूंवर मात, त्यांचा प्राण गमावते, त्यांना मारून टाक, आणि अशा आपल्याला एक प्रकारे धोरण दिसतं. परंतु येशू ख्रिस्त त्यांच्या शत्रूंविषयी काय पाहतो? येशू ख्रिस्त त्यांच्या शत्रूंना कसं पाहतो? जेव्हा वधस्तंभावरील खेळलेला ख्रिस्त निष्पाप निष्कलंक देवाचा कोकरा जेव्हा वधस्तंभावर खेळला गेला तेव्हा तो काय म्हणतो? हे बाप्पा यांना क्षमा कर, कारण हे काय करतात यांना माहित नाही.
असं शुभवर्तमान आपण वाचलं, ज्या रोमी सैन्याने त्यांनीच कदाचित येशूला भाला पोचकलाय, तिथं काय दिलेलं आहे, येशू ख्रिस्ताने असा प्राण सोडला. लक्षात घेण्याची गोष्ट, दर वचन वाचण्याची गोष्ट केलं. येशू ख्रिस्ताने असा प्राण सोडला की तो जो खाली जो सैनिक उभा होता, तो म्हटला, सुभेदार उभा होता, तो म्हटला की हा खरोखर देवाचा पुत्र. जो एक अविश्वासू व्यक्ती होता तो देखील त्या ठिकाणी तारला गेला. आणि येशू ख्रिस्त मरताना सुद्धा अशा प्रकारे मेला की अविश्वासूचं तारण झालेलं. त्याचं जीवन नाही, त्याचं मरण देखील लोकांना तारणार आहोत. आपण आपल्या जीवनामध्ये जेव्हा आपण असे पेच प्रसंग येतात, जेव्हा लोक आपल्या विरोधात कार्य करतात, आपल्याला आपल्या अंतःकरणाला ठेस पोहोचेल असं कोणी वागतं किंवा बोलतं, तेव्हा आपली प्रतिक्रिया जुन्या करारातील ख्रिस्तीसारखी असते. आपण परमेश्वराकडे प्रार्थना करतो की ह्याचा विध्वंस तू कर, ह्यांना माझ्या आयुष्यात काढून टाक. का आपण अशी प्रार्थना करतो की माझ्याद्वारे यांचं तारण होते, तू माझ्या आयुष्यात कार्य कर म्हणजे या व्यक्तीचं तारण होईल, तू या व्यक्तीच्या अंतःकरणात कार्य कर म्हणजे त्याचं तारण होईल. त्यांच्या मनातील विचार तुला माहिती परमेश्वरा, पण असा विचार नाही. आपण प्रार्थना कशी करतो प्रियांनो, हा देखील खूप मोठा प्रश्न आहे. आपण परमेश्वराला कोणत्या दृष्टिकोनातून पाहतो ह्याच्यावरून ठरतं की आपण प्रार्थना कशी करतो. आपण परमेश्वराला पाहताना त्याला एक फक्त देणारा म्हणून पाहतो का? वेंडिंग मशीन काय असतं माहिती तुम्हाला प्रियांनो? वेंडिंग मशीन पण कॉईन किंवा पैसे टाकतो आणि त्यातून नंतर ज्यूस मिळतो किंवा काय जे सामान ठेवलेलं आहे ते मिळतं. आपण परमेश्वराला त्या दृष्टिकोनातून पाहतो का? कारण आपली प्रार्थना कशी असते, आपण प्रार्थनेला सुरुवात करतो आणि नंतर लगेच मागण्यास सुरुवात करतो. थोर आणि कृपा बाबा परमेश्वरा मला हे दे, मला ते. परमेश्वर फक्त आपल्याला देणारा नाहीये, परमेश्वर त्या स्वर्गीय राजासनावर बसणारा आपल्या सर्वांचा निर्माण करता आहे, या जगाचा निर्माण करता आहे. आपण जगात जी काही छोटी मोठी सर्व गोष्ट बघतो, अक्षरशः प्राण्यांपासून झाडांपर्यंत सर्व काही निर्माण करता असा आपला अगम्य आणि सेनाधीश परमेश्वर आहे. त्याला त्याचा गौरव देणं भाग आहे का नाही? सर्वात उत्तम प्रार्थना बघायची असेल तर येशू ख्रिस्ताने केलेली जी प्रार्थना आहे त्याचं उदाहरण घेऊन आपण प्रार्थना केली पाहिजे. प्रार्थना म्हणजे काय प्रियांनो? प्रार्थना म्हणजे संवाद आहे. त्या थोर परमेश्वराशी आपण साधणारा एक संवाद. आपण बोलतो एकमेकांशी बोलतो तसं बोलणं आहे. त्या प्रार्थनेकडे त्याला त्याचा आदर देणं गरजेचं आहे. प्रभूची प्रार्थना जेव्हा आपण पाहतो, हे आमच्या स्वर्गातील बाबा तुझे नाव पवित्र मानले जावो. मी जगलो किंवा मरलो मला फिकीर नाही. मला कुठलाही दुर्धर आजार असेल ते आजार मी सोसण्यास तयार आहे. माझ्या कामावर मला त्रास असेल तो काम मी सोसण्यास तयार आहे. माझं कोणाशी तरी भांडण असेल, तंटा असेल, ते मी तुझ्या कृपेद्वारे आम्ही बघून घेऊ. परंतु तुझं नाव पवित्र मानले. खूप मोठं वाक्य आहे प्रियांनो. तुझं नाव पवित्र मानले जाऊ म्हणजे मी तसं वागू दे की तुझं नाव माझ्याद्वारे पवित्र मानलं जाऊ दे. हे आपण प्रार्थना करतो. आपण काय प्रार्थना करतोय लक्षात घेण्याची गोष्ट आहे प्रियांनो. ही प्रार्थना आपण लहानपणापासून करतोय पण आपल्याला अजून त्याचा अर्थ कदाचित कळला नसेल. तुझे नाव पवित्र मानले जाऊ, तुझे राज्य येऊ. आता परमेश्वराचं राज्य येण्यासाठी आपण तयार आहोत का? त्याचं राज्य आलं तर आपलं न्याय निवडणं ठरलेलं आहे. त्या न्यायासाठी आपण तयार आहोत का? आपलं वागणूक तशी आहे का? तुझे राज्य येऊ आपण प्रार्थना करत आहोत पण त्याचे कॉन्सिक्वेन्सेस जे आहेत, त्याचे परिणाम जे आहेत त्यासाठी आपण तयार आहोत का? जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. त्याच्या इच्छेप्रमाणे आपण तरी वागतो का? त्याची वचन, त्याची इच्छा आपल्याला माहित आहे का? इथून सुरुवात करूया. त्याची इच्छा आपल्या जीवनाबद्दल काय आहे हे जाणून घेण्यास आपण तयार आहोत का? आपण शास्त्र किती उघडून वाचतो? कारण शास्त्र तर आपल्याला स्पष्ट सांगतं की त्याचे मार्ग हे आपले मार्ग नाहीत. तर इतकं नक्की आहे की माझ्या मनाच्या आसनावर एकतर मी बसू शकतो नाहीतर परमेश्वर बसू शकतो. तो बसलेला असताना आपण त्याला धक्का देऊन बाजूला काढून आपण बसत आहोत का?
आपल्या आयुष्याची धुरा आपण आपल्या हातात घेतलेली आहे का? घेतली आहे तर ठीक आहे, पण त्याचे परिणाम तुम्हाला भोगायला लागणार. परिणाम असे भोगायला लागणार कारण की तुम्ही फक्त सरळ बघू शकता, आजूबाजूला नाही. आपला परमेश्वर जो आहे तो वर स्थित आहे, तो संपूर्ण त्याला जी जागा आहे ती दिसते आणि तो कसं चालवायचं हे त्याला सर्वात उत्तम माहिती नाही का? आणि वचन आपल्याला सांगतं की तुमचे जगिक आईबाप जे आहेत ते स्वतः पापी आहेत तरी ते तुम्हाला इतकं देऊ इच्छितात. तर आपला स्वर्गीय पिता जो आहे, ज्याने आपल्याला उत्पन्न केलं, ज्याने आपल्या जगाच्या निर्माण करण्यापूर्वी ज्याने आपलं नाव त्याच्या तळहातावर कोरून ठेवलेलं आहे, असा जो परमेश्वर आहे तो आपला किती प्रीती करेल. त्याच्या हातात आपण आपलं आयुष्य का देत नाही? आपण का घाबरतो, का कातरतो आपण त्याला आपलं जीवन समर्पित करण्यासाठी? आपण आपल्या स्वतःवर इतका विश्वास का ठेवतो? स्वतःवर नाही तर परमेश्वरावर विश्वास ठेवला पाहिजे. इट शुड नॉट बी कॉन्फिडन्स, इट शुड बी गॉडफिडन्स. जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो आणि मग आमची रोजची भाकरायचा नसते. आपल्या ज्या गरजा आहेत त्या या सर्व गोष्टींनंतर येशू ख्रिस्ताने प्रार्थना करताना विधित केलेल्या आहे. आणि ती देखील आमची रोजची भाकर म्हणजे आपली उपजीविका हे नक्कीच, परंतु आध्यात्मिक वचन देखील. आणि उपजीविकेबद्दल म्हणायचं झालं तर मी पुन्हा आम्ही जिथून सुरुवात केली तिथेच जातो की आपण जगतो कशासाठी? त्या जगात रममान होण्यासाठी का स्वर्गात जाण्यासाठी? एक लक्षात ठेवा प्रियांनो की आपण जेव्हा जगात चालत असतो जणू काय हा एक प्रवास आहे आपण जो करत आहे. तर हे जग आहे ना, जग हे फक्त एक पेट्रोल पंप आहे. आपण जेव्हा कुठं जायचं असतो तेव्हा गाडीत पेट्रोल भरण्यासाठी आपण थांबतो ना, तर तसं एक स्थानक हे आहे. आता आपण विचार करायचा आहे की या स्थानकावरच आपल्याला संपूर्ण आयुष्य राहायचं आहे का आपली नजर आपल्या डेस्टिनेशनकडे आहे? आणि डेस्टिनेशनकडे असेल तर तो डेस्टिनेशन स्वर्ग आहे. आणि त्या स्वर्गात जर जायचं असेल तर आपलं जीवन तसं आहे का? आपलं जीवन तसं आहे का? असं आपण आत्मपरीक्षण केलेलं आहे का? आपले विचार फक्त जगिक आहेत का? पैसा मिळवण्यापुरतं आपण फक्त जगत आहोत का? आत्मपरीक्षणाचा प्रश्न आहे. इथेच आपल्याला राहायचं नाहीये प्रियांनो. मोशे त्याच्या स्तोत्रात लिहितो की आपलं आयुष्य 70 वर्ष आणि फार तर फार 80 वर्ष असले तरी त्याचा डांबडोल कष्टमय व दुःखमय आहे. कारण ते लवकर सरते आणि आम्ही निघून जातो. लवकर सरतेचा अर्थ काय माहिती का प्रियांनो? 70 ते 80 वर्ष फार छोटा कालखंड आहे. याच्या पुढे अनंत कालचं जीवन आपल्याला ते स्वर्गात घालवायचं आहे. आता स्वर्गात की नरकात हे आपल्या या 70 ते 80 वर्षात आपण. आणि एक नक्की सांगतो, आपलं लक्ष जर इथे असेल ना, आपलं लक्ष 70 ते 80 वर्षात जर जगिक गोष्टींकडे असेल, जगिक मालमत्तेकडे असेल तर स्वर्गाचा मार्ग आपल्यासाठी कदाचित बंद होणार आहे. कारण जगाशी मैत्री हे देवाबरोबर होईल आहे. प्रार्थना करू. हे अत्यंत थोर आणि बाबा परमेश्वरा, तू आज तुझ्या वचनाद्वारे आम्हाला दाखवून दिलेलं आहेस की आम्ही वेगळे केलेले कसे आहोत. या जगात राहताना आम्ही कसं राहायला पाहिजे, आमचं लक्ष कुठे पाहिजे. संत पौल त्याच्या वचनात लिहितो की प्रभूमध्ये सर्वदा आनंदित असा, तेव्हा तो त्याच्यावरती लिहितो की आमचं नागरिकत्व स्वर्गीय आहे म्हणून आम्ही आनंदित राहायला पाहिजे. आमचं लक्ष कायम आणि कायम स्वर्गीय गोष्टींकडे राहू दे परमेश्वर. जगामध्ये जे आम्ही वावरत आहोत, जगामध्ये जे आम्हाला अनेक पेच प्रसंग येतात, अडीअडचणी येतात, त्यातून सोडवणूक करणारा तू परमेश्वर आहे. कारण आम्ही त्या स्थितीत राहावं अशी तुझी कदापि इच्छा नाही. परंतु ते संकट आमच्या आयुष्यात घेणं गरजेचं आहे. कारण त्याच्याद्वारे धीर उत्पन्न होणार, धीराद्वारे शील उत्पन्न होणार आणि जी आशा प्राप्त होणार आहे, प्रभूमध्ये जी आशा प्राप्त होणार आहे ती आमच्याद्वारे इतरांमध्ये झळकावी आणि इतरांना ती दिसावी आणि इतर लोक जे संकटात अडकलेले आहेत ते तुझ्या नावामध्ये त्यांना आशा मिळावी. यासाठी आमच्यावर ते संकट येत आहेत आणि येत राहणार, त्यासाठी आम्ही तयार असावं. अशासाठी तुझी आशा आमच्यामध्ये कार्य करू दे आणि तुझी कृपा आमच्यावर सदैव असू दे. तुझे मार्ग आम्हाला विदित कर परमेश्वरा. त्या मार्गात चालण्यासाठी तुझी कृपा आमच्यावर सदा कदा असू दे. असं इथून पुढची सर्व वेळ मी तुझ्या दैवी हातामध्ये देतो. तू आमचा स्वीकार कर. तारणारा प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या गोड आणि प्रेमळ नावाने मागतो म्हणून. आमेन.